जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक इथं उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य महामोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले असून महाराष्ट्रातील 59 अनुसूचित जातींच्या समाज घटकांनी उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत एकजुटीचा संदेश दिला। समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात केवळ एक समाजाच्या मागणीवरून संपूर्ण अनुसूचित जातींसाठी उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊ नये अशी ठाम भूमिका मांडली। कोणत्याही समाजानं लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा अधिक लाभ घेतल्याचा दावा वस्तुनिष्ठ आकडेवारीशिवाय स्वीकारणं अन्यायकारक असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। तसंच न्यायमूर्ती बदर समितीनं महाराष्ट्रातील सर्व 59 अनुसूचित जातींच्या प्रतिनिधींना समान संधी देऊन सामाजिक, आर्थिक तसंच शैक्षणिक अभ्यास केला का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। महाराष्ट्राची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी असल्यानं स्वतंत्र तसंच पारदर्शक अभ्यासानंतरच कोणताही निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सदर आंदोलनाचं नेतृत्व अर्जुन पगारे यांनी केलं। प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शक अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती अध्यक्ष प्रकाश पगारे सर, कार्याध्यक्ष सनीभाई रोकडे, उपाध्यक्ष किशोर गांगुर्डे, अरुण दोंदे, कांचनराज जाधव, सुनील साखरे, भरत रोकडे, महिला अध्यक्ष कविता पवार, निमंत्रक अनिल गांगुर्डे, मार्गदर्शक प्रवीण पगारे, कुणाल बाग, एकनाथ मोरे सर, डॉक्टर प्रवीण गांगुर्डे, काळू काळे, प्रशांत खरात, समन्वयक प्रतीक पगारे, विकी काळे, प्रशांत केदारे, संघटक रविराज सोनवणे, हनुमंत काळे, पंडित पहाडमुख, गणेश तुपसुंदर, रॉबर्ट दादा तसंच महिला आघाडी मार्गदर्शक मायाताई काळे, अनिल गायकवाड, ज्योती गायकवाड उपस्थित होते। समितीनं महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण न करता सर्व समाज घटकांना समान न्याय देणारी भूमिका घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। वर्गीकरणाचा घाट घातला आहे, थांबवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं दोन समाज एका ताटात ठेवत होते। दोन समाजामध्ये या सरकारने जो वाद लावून दिला आहे हा या ठिकाणी मिटवावा असेच या सरकारला या ठिकाणी सांगणे आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। राज्य शासनाने जो आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्याला समस्त आंबेडकरी समाज मोठ्या ताकदीने विरोध करत आहे। या 59 जातींचा जो समूह या अनुसूचित जातीमध्ये सहभागी आहे त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा हा जो कटुडाव आहे हा मनवादी सरकारचा डाव सर्व मिळून आणून पाडल्याशिवाय मोर्चा निघाला नाशिकमध्ये तो मोर्चा निघाला तो अतिशय उत्साहात साजरा चालू आहे आणि सरकारला जाग आली पाहिजे ते जातीमध्ये जो तेढ निर्माण करतात तो त्यांनी बंद केला पाहिजे। जे आपसापसात भांडण लावायचा प्रयत्न करतात त्यांनी तो बंद केला पाहिजे हेच आमचं आव्हान आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।